अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। उद्या सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी अमावस्या प्रारंभ सायंकाळी 8:35 ला होणार आहे। समाप्ती परवा मंगळवारी दिनांक 17 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 5:31 होणार आहे। तर आपल्याला सेवा करायच्या असतात असं म्हटलं जातं की अमावस्याच्या दिवशी कोणतीही सेवा केल्या तर घरात नेहमी लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि लक्ष्मी प्राप्ती होत असते। म्हणून तुम्ही त्या दिवशी नक्कीच सेवा करा। ज्याही सेवा मी आता तुम्हाला सांगणार आहे ते सेवा आवर्जून करा। या दिवशी घरचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा। पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून नारळ 7 वेळा उतारा करून फेकून देणे। अमावस्येला करायची विशेष सेवा सांगत आहे। सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी। जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम। घराच्या व आपल्या सुरक्षतेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टक व 11 वेळा वल्गा सूक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते। अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूला सर्व देवांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मान सन्मान करावा। अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घरचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर शेंदूरने त्रिशूळ काढून नारळाचा उतारा करावा। आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानामधील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून केंद्रातील उपलब्ध श्रीनिवासाचे फ्लोअर क्लीनर, फिनाईल पण चालेल, घर स्वच्छ पुसून घ्यावे। हळद व गोमूत्र एकत्र करून घरचा उंबरठा पुसावा। आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा। उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा। तसेच पांढऱ्या मोहरीवर वल्गा सूक्त 11 वेळा करून व त्या पिवळ्या कापडाच्या पिशवीत घेऊन किंवा ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावावी। घर, दुकान, ऑफिस, कारखाना यांना असोला नारळ व्हावे। अमावस्येच्या दिवशी ह्या सेवा केल्याने तुम्हाला खरंच खूप छान प्रभावी होणार आहे। म्हणून ज्याही सेवा तुम्हाला सांगत आहे त्या नक्कीच तुम्ही करा। अमावस्याला असोला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ 1 माळ, श्री दत्त महाराजांचा बीजमंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरव अष्टक 11 वेळा, वल्गा सूक्त 11 वेळा करावे। परत एकदा सांगते, तर तुम्ही अमावस्येला असोला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ 1 माळ, श्री दत्त महाराजांचा बीजमंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरव अष्टक 11 वेळा, वल्गा सूक्तम 11 वेळा करावे। गोरक्ष चिंच, असोला नारळ किंवा कोहळे लाल कापडात संरक्षण पुडीसहित बांधावे। जर अगोदरचे बांधलेले असेल तर ते वाहत्या पाण्यात सोडावे। असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते, तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे। त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा, असोला नारळ किंवा गोरक्ष चिंच लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा। अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30 दरम्यान जानवे, जोड, पावशेर पेढे, 11 रुपये प्रदक्षिणा यातून 3 वस्तू ब्राह्मणास दान द्यावे। प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये। घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे। शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळावे। कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करावा। दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावा। जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा। नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावा।
शक्यतो अमावस्येच्या दिवशी परान्न घेऊ नये. नक्कीच हे आवर्जून करा. तर तुम्हाला माहिती कळालीच असेल, आता उद्या परवा अमावस्या आहे, म्हणून तुम्ही अमावस्येच्या दिवशी हे सगळे उपाय आवर्जून करा. खूप प्रभावी उपाय आहे आणि ह्या उपाय केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील. म्हणून आवर्जून ह्या सगळ्या सेवा करा. आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.